पद्धतीने त्याच्यासोबत माझा काय झाला, संबंध आला, म्हणजे इंटरॅक्शन झालं. ते इंटरॅक्शन झाल्यामुळे माझ्या मनामध्ये काय परिणाम पडला, माझ्या बुद्धीमध्ये काय परिणाम पडला, माझ्या चेतनेच्या स्तरावर काय परिणाम पडला, माझ्या संवेदनावर कोणता परिणाम पडला, आणि त्या सगळ्या गोष्टी मी कसा प्रभावित झालो, आणि प्रभावित झाल्यामुळे आजच्या तारखेमध्ये मी कसा दुःखी. हे दुःख अचानक येत नाही, या क्रमातून येते. हा क्रम आम्हाला समजला नाही, हे आम्हाला पाहता येत नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट काय भोगतो, दुःख भोगतो. पण ते कसं पाहायचं, हा जो क्रम आहे, हा क्रम आपल्या सूक्ष्म निरीक्षणामधून साधू संत महापुरुषांनी शोधून काढला, आणि त्या क्रमामध्ये त्याला ध्यानाचं नाव दिलेलं आहे. ध्यान म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट ठीक आहे काळजीपूर्वक सूक्ष्मपणे पाहणे, एखाद्या गोष्टीला पूर्ण आपलं एकाग्रतेने एखाद्या गोष्टीला फोकस करून त्याच्यातलं जे मर्म आहे, जे गुह्य आहे, जे रहस्य आहे, ते जाणणे म्हणजे काय आहे, ध्यान आहे. ध्यान म्हणजे आपल्या मनोबुद्धी इंद्रियाची शक्ती जी अलग अलग विषयामध्ये विखुरली आहे, त्याला केंद्रित करून एका विषयावर लावणे म्हणजे काय आहे, ध्यान आहे. आता ती काही सध्या विखुरलेल्या परिस्थितीमध्ये, विखुरलेल्या परिस्थितीत असल्यामुळे आपल्याला त्याला समृद्ध करून त्याला छेडता येत नाही. जशी सूर्याची जी किरण आहे ती विखुरलेली आहे, तो भिंग असतो ना, भिंग काय तो असा पकडा तुम्ही, मग काय होते, कागद ठेवला तर काय होते, जळते. कसा जळते, असा जळते का, नाही जमत. सूर्यासमोर कागद नेला तर जळते का, नाही. पण तो भिंग लावला तर जळते. काय जळते, तो भिंग काय करते, काय करत नाही, तो एकच काम करते, एवढ्या भागामध्ये जे प्रकाश किरण पडते तो एवढ्या भागामध्ये काय करते, त्याला कॉन्ट्रास्ट करते, कंडेन्स करते, ठीक आहे. तर प्रकाशाची 100 किरण एका जागेवर आली तर 100 किरणाची काय बनली, एकच किरण बनली. ती काय झाली, 100 पट प्रभावशाली झाली, आणि ती मग अंदरून आली, भिंगातून बाहेर निघाली. तर कागदाला काय करते, काय केलं, 100 किरणाचं फक्त एक. असं आमचं जे मन अलग अलग विचारामध्ये, अलग अलग मतामध्ये, अलग अलग प्रवाहामध्ये, अलग अलग आपल्या इच्छा, वासना, काम, क्रोध, षड्विकारामध्ये हे जे म्हणजे फैललेलं आहे, या सर्वाला कंडेन्स करणे, एकत्रित करणे, आणि एका विषयावर त्याला केंद्रित केलं समजा, तर त्या विषयाबद्दल ते काय होईल, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत संवेदनशील होईल, आणि ते त्या बाबतीतले काय होईल, पूर्ण सच्चाई, पूर्ण जे सत्यता आहे ती काय करेल, ते प्राप्त करेल. अशा पद्धतीने त्यांनी एका एका विषयाची सत्यता प्राप्त केली, आणि ते सत्य ज्ञान आपल्या समोर ठेवलं. त्याचं नाव काय आहे, तत्वज्ञान. याला अनुसरून जर आपण चालू तर आपलं जीवन काय होईल, खुशाल होईल. तर मोठं देव सोपी वाटते, काय जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडून जायचा म्हणजे विषय संपला. पडणं होते काय, रोज चप्पल घालतो ते सुटत नाही आपली, तर जन्म मरण सुटून काय,